नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर सध्या आषाढ महिना सुरू आहे आणि उद्या आहे म्हणजेच 2 ऑगस्ट 2026 वार रविवारी आहे आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी. दर महिन्याला संकष्टी चतुर्थी येते आणि या दिवशी श्री गणेशांचं तत्व जे आहे ते 1000 पटीने सक्रिय झालेलं असतं. म्हणूनच या दिवशी केलेल्या सेवेचं, उपासनेचं शीघ्र फळ आपल्याला लाभतं आणि म्हणून आपण उद्याच्या दिवशी काही सेवा, उपाय घरामध्ये करत असतो. तर असाच एक उपाय अतिशय साधा, सोपा मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे, जो आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आणि तो उपाय असणार आहे 21 दुर्वांचा. तर हा उपाय कशाप्रकारे करायचा आहे, दुर्वा अर्पण करत असताना किंवा दुर्वांचा उपाय करत असताना कोणते स्तोत्रमंत्र पठण करावेत, नंतर त्या दुर्वांचं काय करावं, ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. तर पहा, उद्या संकष्टी चतुर्थी आहे, तर उद्याच्या दिवशी पहाटे लवकर उठावं. उठल्यानंतर तुम्ही घराची स्वच्छता वगैरे करायची आहे. त्यानंतर सर्वप्रथम देवपूजा करायची आहे. आपल्या देवघरात असलेल्या श्री गणेशांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा. प्रत्येक देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच आणि अभिषेक करत असताना अथर्व शीर्षाचं पठण करू शकता किंवा ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे. आणि ते जे तीर्थ आहे ना, ते मुलांना प्यायला द्यायचं. यामुळे मुलांची अभ्यासामध्ये प्रगती होते आणि मनोभावे आपण ज्या काही सेवा करतो ना, त्या सेवेचं आपल्याला फळ हे मिळतच असतं. मग अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करू शकता, दुधाचा वापर करू शकता किंवा पाण्याचा वापर करून देखील तुम्ही गणपती बाप्पांवरती अभिषेक करू शकता. पंचामृताचा वापर करून केलेलं तीर्थ आहे ना, मुलं पूर्ण पिणार नाहीत. 1 ते 2 थेंब जरी त्यांनी पिलं तरी चालतं. पण जर पाण्याचा वापर करून अथर्व शीर्षाचं पठण करत तुम्ही अभिषेक केला, तर ते पाणी तुम्ही एका ग्लासमध्ये काढून घ्यायचं आहे आणि कुटुंबातील सर्व सदस्यांनी ते पाणी प्राशन करायचं आहे. अशा पद्धतीने अभिषेक केल्यानंतर गणपती बाप्पांना गंध, अक्षता, लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे आणि दुर्वा देखील अर्पण करायच्या आणि दुर्वांचा उपाय मुलांसाठी करायचा आहे. त्यासाठीच्या दुर्वा तुम्हाला वेगळ्या घ्यायच्या आहेत. आता तुमच्या घरामध्ये 2 मुलं असतील, 2 मुलांसाठी तुम्हाला हा उपाय करायचा असेल, तर 2 दुर्वांच्या जुड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत. 3 दुर्वा एक म्हणजे 3 दलाची 1 दुर्वा होते, अशा 21 दुर्वाची एक जोडी तयार करायची. 2 मुलं असतील तर 2 मुलांच्या 2 वेगवेगळ्या दुर्वा घ्यायच्या आणि तुमची मुलं बाहेरगावी असतील, हॉस्टेलला, नोकरीनिमित्त बाहेर असतील, तरी देखील तुम्ही हा उपाय घरी बसल्या-बसल्या करू शकता मुलांसाठी. आणि मुलं जर करत असतील तर उत्तमच आहे. मुलांकडून देखील तुम्ही हा उपाय करून घेऊ शकता. तर काय होतं, की मुलांच्या अभ्यासामध्ये, प्रगतीमध्ये अडथळे येतात. खूप अभ्यास करत असतात, पण केलेला अभ्यास लक्षात राहत नाही. कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. विद्येचे देवता आहेत. त्यामुळे आपण मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती व्हावी यासाठी गणपती बाप्पांकडे ज्याही सेवा उपासना करतो ना, त्याचं फळ आपल्याला मिळत असतं. तर त्याचबरोबर नोकरी व्यवसायाविषयक काही समस्या असतील, मुलं हट्टीपणा करत असतील, घरातल्यांचं ऐकत नसतील, कशाचं व्यसन त्यांना लागलेलं असेल. आजकाल तर मध्येच मुलं बिझी असतात. तर मोबाईलपासून त्यांना थोडंसं दूर करून अभ्यासामध्ये त्यांची प्रगती व्हावी, त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळावं, असं आपल्या सर्व आई-वडिलांना वाटत असतं. पण मुलं काही केलं ऐकत नसतील, तर मग नाईलाज होतो. अशा वेळेस मग आपण गणपती बाप्पांच्या किंवा देवाच्या शरणी गेल्यानंतर त्यांच्याकडे प्रार्थना करून नक्कीच आपल्या मुलांमध्ये आपण इम्प्रूव्हमेंट म्हणजेच प्रगती व्हावी यासाठी प्रार्थना नक्कीच करू शकतो. कारण बऱ्याचदा कष्ट करून, मेहनत करूनही काही मुलांना यश मिळत नाही. थोड्या-थोड्या मार्कावरून ते जातात आणि अशा वेळेस आपल्याला वाटतं, की मी एवढी सेवा केली किंवा मुलांनी एवढे कष्ट केले, तरी देखील त्याचं फळ का मिळत नाही? तर बऱ्याचदा ह्या ज्या अडचणी येतात त्या दूर व्हाव्यात यासाठी देखील हे उपाय अतिशय फलदायी असतात. कारण कष्टासोबत, मेहनतीसोबत नशिबाची साथ मिळावी, बाप्पांचे आशीर्वाद आपल्या मुलांच्या पाठीशी असावेत, यासाठी हे उपाय जे आहेत ते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी केले जातात. तर आता उद्याच्या दिवशी तुम्ही हा उपाय सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी चंद्रोदय म्हणजे चंद्रदर्शनाला उद्याच्या दिवशी खूप जास्त महत्त्व असतं. संकष्टी चतुर्थीचा उपवास जो आहे तो आपण चंद्रदर्शनानंतर सोडत असतो. तर तोपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. दिवसभर श्री गणेशांचं तत्व हे जागृत असतं. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा उपाय करा आणि आई किंवा वडिलांपैकी कोणीही हा उपाय केला तरी चालेल. कारण आईची जर अडचण असेल, मासिक धर्म असेल, तर मग अशा वेळेस वडिलांनी हा उपाय केला तरीसुद्धा चालतो. आणि जर घरामध्ये सुतक असेल, तर सुतक काळात मात्र हा उपाय चुकूनही घरामध्ये करायचा नाही. तुम्ही देवाची सेवा म्हणजे मानस पूजा करू शकता. ओम गण गणपती नमः हा मंत्र मनातल्या मनात जपू शकता. पण हा जो उपाय तुम्हाला करायचा आहे तो मात्र उद्याच्या संकष्टीला तुम्हाला करता येणार नाही. येणाऱ्या श्रावण संकष्टीला तुम्ही हा उपाय करू शकता. आणि हा जो उपाय आहे तो तुम्ही सलग 21 संकष्टी चतुर्थी केल्यानंतर नक्कीच तुम्हाला खूप खूप
अनुभव येईल या उपायाचा. कारण कोणत्याही सेवेमध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये जर सातत्य असेल ना, तर त्या सातत्यामुळे काय होतं, आपली सेवा जी आहे ती फलित होत असते. म्हणून कोणत्याही सेवेमध्ये, कोणत्याही उपायांमध्ये निरंतरता आणि सातत्य हे असायला हवं. तर आता हा उपाय करण्यासाठी आपण सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधी करू शकतो. तर हा उपाय करण्यासाठी तुम्ही गणपती बाप्पांसमोरच 21 दुर्वांची जुडी हातात घ्यायची आहे. यासोबतच एक लाल रंगाचं फूल घ्यायचं आहे आणि शमीपत्र तुम्हाला माहिती असेल तर ते शमीपत्र तुम्हाला मिळालं तर नक्कीच घ्या. शमीपत्राला सौंदड असंही म्हणतात. तर ते सौंदड घ्यायचं आहे, त्याची एक जुडी तयार करायची आणि हा उपाय जो आहे तो तुम्ही घरी करू शकता, पण घरच्यापेक्षा हा उपाय मंदिरामध्ये जाऊन केलेला खूप जास्त फलदायी ठरेल. कारण घरापेक्षा कितीतरी जास्त पटीने पावित्र्य हे मंदिरांमध्ये असतं. जवळच आसपास असलेल्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. तिथं गेल्यानंतर गर्दी भरपूर प्रमाणामध्ये असते. त्यासाठी तुम्हाला काय करायचं, एका ठिकाणी तुम्हाला बसायचं आहे आणि तुम्ही ज्या 3 वस्तू हातात घेतलेल्या आहेत त्यासोबतच बाप्पांच्या आवडीचे मोदक किंवा त्यांना आवडणारं एखादं फळ घेऊ शकता. डाळिंबाचं खूप जास्त महत्त्व आहे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी. तर डाळिंबाचं फळ किंवा तुम्ही बुंदीचे लाडू घेऊ शकता, मोदक घेऊ शकता आणि हे सगळं साहित्य घेऊन मंदिरात गेल्यानंतर तुम्हाला खाली बसून अथर्वशीर्षाचं एक वेळा पठण करायचं आहे. तुमची मनोभावे इच्छा व्यक्त करायची आहे. तुमच्या मुलांच्या ज्याही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात यासाठी गणपती बाप्पांकडे प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ह्या 3ही वस्तू तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. अतिशय साधी सोपी सेवा आहे, पण अतिशय शीघ्र फलदायी आहे. याचा अनुभव अनेकांना आलेला आहे. नक्कीच करून बघा आणि मंदिरात जाणं शक्य नसेल तर मग हा उपाय घरी करता येईल का? तर नक्कीच करता येईल. पण आधी सांगितल्याप्रमाणे घरापेक्षा कितीतरी जास्त पटीने पावित्र्य, सकारात्मकता ही मंदिरात असते. त्यामुळे घराच्या आसपास असलेल्या छोट्या-मोठ्या मंदिरात जाऊन जरी तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला या सेवेचा किंवा उपायाचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. मुलं कुठेही असतील तर तुम्ही मुलांसाठी हा उपाय करू शकता. आधी सांगितल्याप्रमाणे 2 मुलांसाठी 2 वेगवेगळ्या जुड्या घ्यायच्या आहेत. एक मुलगा असेल तर एका मुलासाठी घेतली तरी चालेल. 2 मुलांसाठी वेगळ्या सेवा करण्याची गरज नाही. दोन्ही जुड्या हातात घेऊन तुम्ही एकत्रपणे अथर्वशीर्षाचं पठण करून तुम्ही ह्या ज्या दुर्वा आहेत त्या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. तर अतिशय छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. हाई बटनलाही प्रेस करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.